Good morning, student, all of you. Welcome to my YouTube channel, Professor Ravindra Gaikwad, Ace Coaching Classes, वाशी. माझ्या प्रोफेसर रवींद्र गायकवाड या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि मित्रांमध्ये सेंड करून सबस्क्राईब करायला सांगा व शेअर करायला किंवा लाईक करायला सांगा. जेवढा लाईक्स असतील तेवढे व्हिडिओ तुम्हाला मी इझिली आणि एकदम सोप्या भाषेमध्ये टीच करणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांचे लाईक दिसत नाही म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ चांगला वाटत नाही असं मला वाटतं. तर त्यासाठी तुम्ही लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर आपण क्लास 12 मध्ये केमिकल थर्मोडायनामिक्सच्या टॉपिकला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण चौथ्या लेक्चरमध्ये आज पाहणार आहोत व्हॉट इज मीन्स बाय प्रोसेस. What is means by process and its types. की थर्मोडायनॅमिक प्रोसेस कशाला म्हणायचं आणि त्याचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. मीन्स व्हॉट इज मीन्स बाय थर्मोडायनॅमिक प्रोसेस. मग आता प्रोसेस म्हणले की तुमच्या एक लक्षात गोष्ट आली पाहिजे की एखादं काम जर आपण स्टेप वाईज इनिशियल स्टेपपासून फायनल स्टेपमध्ये जर स्टेप वाईज जर एखादा वर्क करत असेल तर त्याला आपण एखादी प्रक्रिया किंवा प्रोसेस म्हणत असतो. तसं थर्मोडायनॅमिक प्रोसेस कशाला म्हणायचं पहा. व्हॉट इज मीन्स बाय प्रोसेस की एखादी प्रोसेस ही कशी घडून येत असते प्रॅक्टिकली. अ पाथ और ऑपरेशन. तुमचा एखादा पाथ असेल किंवा ऑपरेशन असेल किंवा त्याला तुम्ही ट्रान्झिशन म्हणू शकता. अ पाथ और ऑपरेशन बाय विच सिस्टम चेंजेस फ्रॉम one state to another state are called as process की त्यालाच आपण जनरली काय म्हणत असतो, प्रोसेस म्हणतो. म्हणजे असा एक पाथ किंवा ऑपरेशन आहे की तो सिस्टीमचा काय करत असतो, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करण्यास मदत करत असतो, त्याला आपण प्रोसेस म्हणत असतो. मीन्स the path or operation by which system changes from one state to another state, that is one equilibrium state to another equilibrium state, are called as a thermodynamic process. की एखादा पाथ किंवा ऑपरेशन त्याच्या थ्रू आपण एखाद्या सिस्टीमला एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटमध्ये म्हणजे इनिशियल स्टेटचं कन्व्हर्जन फायनल स्टेटमध्ये कशा प्रकारे करत आहोत ते प्रक्रिया म्हणजे तुमची कोणती असते, थर्मोडायनॅमिक प्रोसेस असते. बट दिस थर्मोडायनॅमिक प्रोसेस जर आपल्याला कन्सिडर करायची असेल तर कन्सिडर करा तुमच्याकडे एक सिलेंडर आहे. त्या सिलेंडरमध्ये तुम्ही एक आयडियल गॅस फिलअप केलेला आहे. काय आहे, आयडियल गॅस आहे आणि त्याला एक पिस्टन जोडलेला आहे. काय तुमचा एक पिस्टन जोडलेला आहे. कन्सिडर करा की हा तुमचा याच्यामध्ये आयडियल गॅस आहे आणि त्या आयडियल गॅसचं प्रेशर असेल समजा P1, त्याचं व्हॅल्यूम असेल समजा V1 आणि त्याचं टेम्परेचर असेल T1. Means take a container and fill up an ideal gas. This ideal gas having the initial pressure is P1, initial volume is V1 and initial temperature is T1. की जो तुम्ही त्या कंटेनरमध्ये किंवा टाकीमध्ये जो गॅस कन्सिडर केलेला आहे त्या गॅसचं इनिशियल प्रेशर हे P1 आहे, त्याचं कन्सिडर केलेलं इनिशियलचं व्हॅल्यूम हे V1 आहे आणि टेम्परेचर T1 आपण कन्सिडर केलं आहे. म्हणजे ही झाली तुमची एक इनिशियल स्टेट V1, P1 आणि T1. मग त्याच इनिशियल स्टेटला जर समजा आपलं इनिशियलचं व्हॅल्यूम V1 आहे, हे व्हॅल्यूम जर आपल्याला अपवर्ड डिरेक्शनला थोडंसं इन्क्रीज करायचं असेल, समजा या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत जर आपल्याला हे व्हॅल्यूम न्यायचं असेल, कोणत्या या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत जर आपल्याला हे व्हॅल्यूम न्यायचं असेल तर काय करणार आपण, याच्यामध्ये हा जो पिस्टन आहे तो इथपर्यंत वरी तुम्हाला मोजायला दिसेल. म्हणजे इथला जो पिस्टन आहे इथपर्यंत जर आणला तर इथनं इथपर्यंतचं व्हॅल्यूम वाढलेलं दिसेल. म्हणजे ही तुमचं व्हॅल्यूम काय असेल, V1 इज कन्व्हर्टेड इंटू V2. मग ऑटोमॅटिक तो वरच्या साईडला येईल का रे पिस्टन, नाही येणार, त्याला काहीतरी आपल्याला प्रेशर अप्लाय करावं लागेल. म्हणजे P1चं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, P2 मध्ये होईल. म्हणजे अप्लाय केलेलं प्रेशर काय असेल, P2. बट नाव कन्सिडर दिस फायनल टेम्परेचर इज T1. पण जर आपण फायनलचं टेम्परेचर पण जर T1 कन्सिडर केलं, म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला जर आपल्याला त्या इनिशियल व्हॅल्यूमचं कन्व्हर्जन जर फायनल व्हॅल्यूमध्ये करायचं असेल तर एखादी गोष्ट जसं तुम्हाला कुठं ढकलायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रेशर अप्लाय करावं लागतं किंवा फोर्स अप्लाय करावं लागतं. त्याप्रमाणे पिस्टनला जर आपल्याला या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत जर मूव्ह करायचं असेल अपवर्ड डिरेक्शनला तर त्यावेळेस आपल्याला त्या गॅसला जे प्रेशर अप्लाय करावं लागणार आहे ते प्रेशर थोडंसं इन्क्रीज करावं लागणार आहे. इनिशियलचं प्रेशर काय होतं P1, फायनलचं प्रेशर काय झालं P2. इनिशियलचं व्हॅल्यूम काय होतं V1, फायनलचं व्हॅल्यूम काय झालं V2. पण इनिशियलचं आणि फायनलचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि एखाद्या सिस्टीममध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण जनरली आयसोथर्मल प्रोसेस म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण,
आयसोथर्मल प्रोसेस. आणि थर्मोडायनेमिक्सच्या टॉपिकमध्ये एक गोष्ट लक्षात राहू द्या की आयसो म्हणजे कॉन्स्टंट, की एखादी गोष्ट कुठली तरी कॉन्स्टंट आहे किंवा सेम असणार आहे म्हणजे आयसो आहे. आणि थर्म म्हणजे हीट आहे, त्याला आपण कुठलं तरी एखादी गोष्टीला हीट करत आहोत म्हणजे टेम्परेचर कन्सिडर केलं आहे. मग त्या सिस्टीममध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर एखादा पिस्टन जो गॅसमधला पिस्टन आहे तो अपवर्ड डिरेक्शनला जर आपल्याला मूव्ह करायचा असेल, जसं की आपण सायकलमध्ये हवा मारत असतो, पंपचा वरचा जो पोर्शन आहे त्याला आपण पिस्टन म्हणतो, त्याला जर आपल्याला अपवर्ड डिरेक्शनला जर मूव्ह करायचं असेल तर काहीतरी प्रेशर आपल्याला अप्लाय करावं लागतं, किंवा डाऊनवर्डला जर तो पिस्टन मूव्ह करायचा असेल तर काहीतरी प्रेशर त्याला द्यावं लागतं. त्याच प्रकारची सिस्टीम आहे की इनिशियलचा पॉईंट हा तुमचा P1 V1 आणि T1 होता, आणि फायनलचा पॉईंट काय आहे V2 P2 आणि T1 आहे. म्हणजे या सिस्टीममध्ये T1 आणि T2 हे चेंज झालेले नाहीत. इनिशियलचा आणि फायनल टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. मीन्स द पाथ ऑर ऑपरेशन बाय विच सिस्टीम चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट, की एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये ऑफर केलेला जो सिस्टीमचा पाथ असणार आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, थर्मोडायनेमिक प्रोसेस. मग आता ह्या थर्मोडायनेमिक प्रोसेस 5 प्रकारच्या आहेत, ते आपल्याला स्टेप वाईज याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायची. मग कोणकोणत्या 5 प्रोसेस आहेत पहा. पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस, ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. दुसरी प्रोसेस आहे आयसोबेरिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं. तिसरी प्रोसेस आहे आयसोकोरिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये व्हॅल्यूम कॉन्स्टंट असतं. चौथी प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये हीट कॉन्स्टंट असते. आणि 5वी प्रोसेस आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट प्रोसेस पाहिजे, व्हॉट इज मीन्स बाय आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस कशाला म्हणायचं. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असेल, सर आयसो म्हणजे काय. जसं की तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की केमिस्ट्रीमध्ये आयसो म्हणजे सेम हा शब्द असतो, तसं याच्यामध्ये आयसो म्हणजे थर्मोडायनामिकमध्ये लक्षात राहू द्या कॉन्स्टंट हा शब्द आपण यूज करू शकतो, किंवा त्याला आपण सेम म्हणू शकतो. आणि थर म्हणजे हीट असते, आणि हीट आहे म्हणजे इथं आपण काय कन्सिडर करणार आहोत, टेम्परेचर. म्हणजे ज्या टेम्परेचरमध्ये ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर ही टर्म कॉन्स्टंट असते आणि प्रेशर आणि व्हॅल्यूम ही टर्म व्हॅरी झालेली दिसते, त्या प्रोसेसला आपण जनरली काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस. मग आता आयसोथर्मल प्रोसेसची डेफिनेशन कशी करता येते पहा. व्हॉट इज मीन्स बाय आयसोथर्मल प्रोसेस, अ प्रोसेस in which temperature of the system remains constant throughout the change of state of system, are called as isothermal process. की ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर ही टर्म कॉन्स्टंट ठेवली असता, इनिशियल स्टेटचं कन्व्हर्जन फायनल स्टेटमध्ये जर होत असेल तर त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. मग आता आयसोथर्मल प्रोसेस आहे म्हणजे कोणती कॉन्स्टंट ठेवली आपण, टेम्परेचर. मग आपल्याकडे हे स्टेट व्हेरिएबल असतात, प्रेशर, व्हॅल्यूम आणि टेम्परेचर. मग जे काय तुमचे थर्मोडायनामिक व्हेरिएबल किंवा स्टेट व्हेरिएबल असतात, प्रेशर, व्हॅल्यूम आणि टेम्परेचर, याच्यामधला कुठलाही एक व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवले असता, 2 व्हेरिएबल जर व्हॅरी होत असतील तर ती तुमची थर्मोडायनामिक प्रोसेस असते. तसं आयसोथर्मलमध्ये आपण टेम्परेचर हा स्टेट व्हेरिएबल काय ठेवला, कॉन्स्टंट ठेवला. त्यावेळेस आयसोथर्मलमध्ये तुम्हाला काय व्हॅरी झालेलं दिसेल, प्रेशर आणि व्हॅल्यूम हे तुम्हाला व्हॅरी झालेलं दिसतं. पहा काय व्हॅरी झालेलं दिसतं, प्रेशर आणि व्हॅल्यूम ह्या सिस्टीममध्ये व्हॅरी होतं, आणि टेम्परेचर ही टर्म कशी असते, कॉन्स्टंट असते. कन्सिडर करा की अशी एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमचं इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर सारखं आहे. इनिशियल टेम्परेचर T1 असेल आणि फायनल टेम्परेचर T2 आहे. दोन्ही गोष्टी जर सारख्या असतील, समजा हा 5 आहे आणि हा 5 आहे, 5 मधनं 5 वजा केले तर काय येणार आहे, 0च येणार आहे. 4 मधनं 4 वजा केले तर काय येणार आहे, 0. मग इनिशियलचं टेम्परेचर आणि फायनलचं टेम्परेचर जर सारखं असेल तर त्याच्यामधला चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय असतो, डेल्टा टी. चेंज इन टेम्परेचर मीन्स फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. मग फायनल टेम्परेचर जर 5 डिग्री सेल्सिअस असेल आणि इनिशियलचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस असेल तर येणारी डेल्टा टीची व्हॅल्यू काय असते, तुमची 0 असते. मीन्स इन आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा टी इज 0. बट जर तुमचं टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल, जर इंटरनल एनर्जी इज ऑल्सो कॉन्स्टंट. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्याच्यामधली हीट एनर्जी चेंज होणार आहे का, नाही होणार. म्हणजे
त्याच्यामधलं यूची व्हॅल्यू देखील काय असते, कॉन्स्टंट असते. यू मीन्स इंटरनल एनर्जी, आणि इंटरनल एनर्जी हा कन्सेप्ट डीपली आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणारच आहोत. फक्त इथे सिम्बॉल लक्षात राहू द्या की यू म्हणजे काय आहे, तुमचा कॉन्स्टंट आहे. म्हणजे जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर यू देखील कॉन्स्टंट आहे, आणि यू म्हणजे इंटरनल एनर्जी आहे, जो आपण कॅपिटल ई ने देखील रिप्रेझेंट करतो. इंटरनल एनर्जी इनिशियलची देखील सेम आहे आणि फायनलची देखील सेम आहे. मग इनिशियल आणि फायनल इंटरनल एनर्जी सारखे असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी काय येईल, U2 मायनस U1 दॅट इज डेल्टा U इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. मग याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात राहू द्या. इन आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर ही टर्म कॉन्स्टंट असते, प्रेशर आणि व्हॅल्यूम ही टर्म तुम्हाला व्हॅरी झालेली दिसते, म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही बदल झालेला दिसतो. व्हॅल्यूम चेंज होईल किंवा कमी होईल, प्रेशर वाढलेलं असेल किंवा कमी होईल, पण टेम्परेचर ही टर्म कॉन्स्टंट असते. त्यानंतर टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर त्या सिस्टीममध्ये असणारी जी इंटरनल एनर्जी आहे ती देखील काय असते, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट असते. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर आपल्याला दुसरी प्रोसेस पाहिजे. व्हॉट इज मीन्स बाय आयसोबेरिक प्रोसेस, की आयसोबेरिक प्रोसेस कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन्स बाय आयसोबेरिक प्रोसेस. मग आयसो म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट, आणि काय कॉन्स्टंट असतं, बेरिक म्हणजे बार, बार म्हणजे प्रेशर. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रेशर हे आपण बार मध्ये मेजर करत असतो. Means pressure are measured in bar or also measured in torque, also measured in Newton per meter square. But if you consider this iso means constant or same and bar means pressure, की ज्या सिस्टीम मध्ये प्रेशर ही टर्म कॉन्स्टंट असते त्या सिस्टीमला काय म्हणायचं, आयसोबेरिक प्रोसेस. मग कशी डेफिनेशन करणार पहा, अ प्रोसेस इन विच pressure of the system remains constant throughout the change of state of system, the change of state of system are called as isobaric process. काय सांगितले डेफिनेशन, अ प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द चेंज ऑफ स्टेट ऑफ सिस्टीम, की सिस्टीमची स्टेट बदलत असताना त्याच्यामध्ये प्रेशर ही टर्म जर आपण कॉन्स्टंट ठेवली तर त्याच्यामध्ये टेम्परेचर आणि व्हॅल्यूम ही टर्म व्हॅरी होईल, आणि प्रेशर ही टर्म जर कॉन्स्टंट असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, आयसोबेरिक प्रोसेस. असं कोणतं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो पण टेम्परेचर आणि व्हॅल्यूम चेंज झालेलं दिसतं. तुमच्या घरामध्ये गरम करायचं पाणी असतं, तुम्ही गरम करता पाण्याला, कोणी 10 ml घेत असेल, कोणी 10 लिटर घेत असेल, कोणी 5 लिटर घेत असेल. मग पाण्याचा बॉइलिंग पॉईंट सर्वांना माहिती आहे, किती असतो पाण्याचा बॉइलिंग पॉईंट, 100 डिग्री सेल्सिअस. तुम्ही एक ग्लास पाणी जरी गरम केलं तरी 100 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर लागेल, आणि एक घागर जर पाणी गरम केलं तरी 100 डिग्री सेल्सिअसच त्याला टेम्परेचर लागेल. पण सराउंडिंगमध्ये जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे ते 1 atm प्रेशर आहे, आणि हे प्रेशर याच्यामध्ये काय असतं, कॉन्स्टंट असतं. मीन्स मोस्ट ऑफ द आयसोबेरिक रिएक्शन आर टेकिंग प्लेस इन ओपन वेसल, की ओपन रिएक्शन जे असतात ओपन वेसल मधल्या, वेसल म्हणजे कंटेनर कन्सिडर करा, आणि ह्या ओपन वेसल मधल्या ज्या सर्व रिएक्शन आहेत किंवा लॅबोरेटरीमध्ये प्रोसीड होणाऱ्या ज्या सर्व रिएक्शन आहेत त्या कुठल्या क्लासमध्ये येतात, आयसोबेरिक प्रोसेसमध्ये. ज्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्टिव्ह एक्झाम्पल सांगू शकता, ऑल द केमिकल रिएक्शन्स आर टेकिंग प्लेस इन ओपन वेसल आर द एक्झाम्पल ऑफ आयसोबेरिक प्रोसेस, की जेवढ्या काही केमिकल रिएक्शन ही ओपन वेसलमध्ये होणार आहेत किंवा लॅबोरेटरीमधल्या जेवढ्या काही केमिकल रिएक्शन आहेत की ज्याच्यामध्ये लॅबोरेटरीमधलं किंवा सराउंडिंगमधलं जे प्रेशर असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो, आणि ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 1 atm असतं, आणि हे जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर त्याच्यामध्ये टेम्परेचर आणि व्हॅल्यूम हे मध्ये चेंज झालेला दिसतो, आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, आयसोबेरिक प्रोसेस. मग कन्सिडर करा की आयसोबेरिक प्रोसेसमध्ये इनिशियलचं प्रेशर आणि फायनल प्रेशर जर सारखं असेल तर चेंज इन प्रेशर काय येईल, डेल्टा P इज इक्वल टू P2 minus P1 येईल, मीन्स चेंज इन प्रेशर इज इक्वल टू 0. मीन्स इन आयसोबेरिक प्रोसेस इफ द इनिशियल अँड फायनल प्रेशर आर द सेम, जर आयसोबेरिक प्रेशर प्रोसेसमध्ये इनिशियल आणि फायनल प्रेशर जर सारखं असेल तर चेंज इन प्रेशर काय येणार आहे, P2 minus P1, म्हणजे फायनलचं प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर असेल, त्यास डेल्टा P इज इक्वल टू काय असेल तुमचा 0. बट द टेम्परेचर अँड व्हॅल्यूम इज व्हॅरी, प्रेशर ही टर्म आपण कॉन्स्टंट ठेवली. आपण घरामध्ये पाणी गरम करतो, गरम करत असताना आहे तेवढं पाणी राहत नाही, काही ना काही सेल्सिअसमध्ये पार्टिकल जे आहे त्याची कमी झालेली दिसतात.
म्हणजे त्याचं व्हॅल्यूम चेंज झालेलं दिसेल आणि टेम्परेचर देखील चेंज झालेलं दिसतं. मीन्स इन आयसोबॅरिक प्रोसेस देअर इंटरनल एनर्जी इज ऑल्सो एक्सचेंज. म्हणून आयसोथर्मल प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी देखील तुम्हाला एक्सचेंज झालेली दिसते. इफ टेम्परेचर आर चेंजेस देअर इंटरनल एनर्जी इज ऑल्सो चेंजेस. की टेम्परेचर चेंज होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये असणारी जी इंटरनल एनर्जी आहे ती कशी असणार आहे, नॉट कॉन्स्टंट असते. मीन्स डेल्टा यू इज नॉट इक्वल टू 0, बट डेल्टा पी इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. बिकॉज दिस डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0 अँड डेल्टा बी इज नॉट इक्वल टू 0. की टेम्परेचर ही कॉन्स्टंट नसतं, व्हॅल्यूम ही कॉन्स्टंट नसतं, म्हणून त्याची इंटरनल एनर्जी देखील कॉन्स्टंट नसते. म्हणजे ह्या तिन्ही टर्म कशा आहेत तुमच्या व्हॅरी झालेल्या दिसतात. मी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर आपल्याला तिसरी प्रोसेस पाहिजे. व्हॉट इज मीन्स बाय आयसोकोरिक प्रोसेस. व्हॉट इज मीन्स बाय आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस कशाला म्हणायचं. आयसो म्हणजे काय सांगितलं मी, सेम किंवा कॉन्स्टंट, आणि कोर म्हणजे इथं व्हॅल्यूम कन्सिडर करायचं. कोर म्हणजे काय कन्सिडर करायचं, व्हॅल्यूम. थर म्हणजे टेम्परेचर, बार म्हणजे काय होता, प्रेशर. तसं कोर म्हणजे इथं व्हॅल्यूम कन्सिडर करायचं. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये व्हॅल्यूम ही टर्म कॉन्स्टंट असते त्या प्रोसेसला काय म्हणायचं, आयसोकोरिक प्रोसेस. कशी डेफिनेशन करणार याची एकदम छोटीशी. अ प्रोसेस इन विच volume of the system remains constant. Volume of the system remains constant throughout the change of state of system. The change of state of system are called as isocoric process. काय सांगितली डेफिनेशन. अ प्रोसेस इन विच व्हॅल्यूम ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट द चेंज ऑफ स्टेट ऑफ सिस्टीम. की सिस्टीमची स्टेट बदलत असताना व्हॅल्यूम ही टर्म कॉन्स्टंट ठेवली असता, प्रेशर आणि टेम्परेचर जर व्हॅरी होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, आयसोकोरिक प्रोसेस. मग आयसोकोरिक प्रोसेस आहे म्हणजे काय असेल, इफ इनिशियल व्हॅल्यूम इज V1 अँड फायनल व्हॅल्यूम इज V2, बोथ द व्हॅल्यूम्स आर सेम. की इनिशियलचा आणि फायनलची व्हॅल्यूम जर सारखं असेल तर चेंज इन व्हॅल्यूम काय येईल तुमचं, V2 मायनस V1 means delta V is equal to 0 because their initial and final value are same. Means change in pressure is always 0. मग change in pressure जर always 0 असेल means there is no mechanical work is performed. की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मेकॅनिकल वर्क हे तयार होत नाही. means there is no mechanical work is performed because their volume is constant but their pressure and temperature is vary. की त्याच्यामध्ये व्हॅल्यूम ही टर्म कॉन्स्टंट आहे पण प्रेशर आणि टेम्परेचर काय झालेलं दिसतं, चेंज झालेलं दिसतं. त्यानंतर याच्यामध्ये इंटरनल एनर्जी इज ऑल्सो नॉट कॉन्स्टंट. याच्यामध्ये इंटरनल एनर्जी देखील काय होते, कॉन्स्टंट नसते. व्हॅल्यूम हे कॉन्स्टंट असते पण आयसोकोरिक प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी चेंज होते कारण त्याच्यामध्ये टेम्परेचर आणि प्रेशर तुम्हाला व्हॅरी झालेलं दिसतं. आणि कुठल्याही सिस्टीममध्ये जर टेम्परेचर चेंज होत असेल तर यदा कदाचित एनर्जी देखील चेंज होऊ शकते. टेम्परेचर वाढवलं तर इंटरनल एनर्जी वाढेल, टेम्परेचर कमी केलं तर इंटरनल एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असेल, सर व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. की आयसोकोरिक प्रोसेसचं एक्झाम्पल काय आहे. तर या प्रोसेसचं एक्झाम्पल आहे तुमच्या घरामधलं चावलचं एक्झाम्पल आहे. तुम्ही घरामध्ये कुकरमध्ये भात शिजवता पहा. कुकरमध्ये भात शिजत असताना आपण तिथं व्हॅल्यूम फिक्स घेतो, तुम्हाला माहिती असतं, खास करून मुलींसाठी माहिती आहे पहा. प्रेशर कुकिंग इज कॅरिड आउट इन प्रेशर कुकर इज द सिलेक्टिव्ह एक्झाम्पल ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. की कुकरमध्ये जर आपण चावल शिजवत असेल तर त्याच्यामध्ये सिलेक्टिव्हली आपल्याला पाणी किती वताची आपल्याला फिक्स माहिती आहे, 1 लिटर 2 लिटर हाफ लिटर्स. म्हणजे त्याच्यामधलं व्हॅल्यूम ही टर्म कॉन्स्टंट असते. पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण टेम्परेचर त्याला अप्लाय करतो म्हणजे टेम्परेचर वाढवतो आणि प्रेशर देखील चेंज होतं आणि प्रेशर वाढवलं की टेम्परेचर वाढतं. म्हणजे टेम्परेचर जसं वाढत जाईल तसं त्या कुकरमधलं प्रेशर वाढतं आणि त्या कुकरची शिट्टी वाजलेली दिसते. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेसमध्ये देखील तशीच कंडिशन आहे. व्हॅल्यूम ही टर्म कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर आणि प्रेशर तुमचं व्हॅरी झालेलं दिसतं. म्हणून याच्यामध्ये सिलेक्टिव्ह एक्झाम्पल मुलींसाठी लक्षात राहू द्या.
की भात शिजवत असताना एक्झाम्पलमध्ये काय करतो आपण, अर्धा लिटर पाणी घेतो कुकरमध्ये. कुकरला आपण गरम करायला सुरुवात करतो, म्हणजे टेम्परेचर तुम्हाला राईज झालेलं दिसतं. टेम्परेचर वाढतं म्हणजे तिथं प्रेशर तयार होते त्या कुकरमध्ये, म्हणजे वाफ तयार होते. आणि जी वाफ असते ती काय होते, दाबेच्या रूपांतरामध्ये म्हणजे प्रेशर फॉर्ममध्ये काय होते, तुम्हाला शिट्टी वाजलेली दिसते. तसं आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॅल्युमी कॉन्स्टंट असल्यामुळे प्रेशर आणि टेम्परेचर तुमचं व्हॅरी होतं. म्हणून त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, आयसोकोरिक प्रोसेस. म्हणून एक्झाममध्ये याचं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, कुकिंग इज कॅरीड आउट इन प्रेशर कुकर. काय एक्झाम्पल आहे, कुकिंग इज कॅरीड आउट इन प्रेशर कुकर. की प्रेशर कुकरमध्ये जर आपण एखादं कुकिंग करत असेल तर ते एक्झाम्पल कोणत्या प्रोसेस होतं तुमचं, आयसोकोरिक प्रोसेस. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे, व्हॉट इज मीन्स बाय ॲडियाबॅटिक प्रोसेस. सेकंड लास्ट प्रोसेस आहे पहा, की ॲडियाबॅटिक प्रोसेस कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन्स बाय ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस. पण याच्या अगोदरच्या 3 प्रोसेस आपल्याला माहिती झाले. आयसोथर्मलमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट होतं, आयसोबेरिकमध्ये प्रेशर कॉन्स्टंट होतं आणि आयसोकोरिकमध्ये व्हॅल्यूम कॉन्स्टंट होतं. तसं ॲडियाबॅटिक प्रोसेस ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये क्यू ही 0 असतो किंवा स्मॉल क्यू देखील काय असतो तुमचा 0 असतो. क्यू आहे म्हणजे हीट असते. म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मध्ये हीट चेंज होत नाही किंवा एक्सचेंज होत नाही किंवा ट्रान्सफर होत नाही, त्या प्रोसेसला आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. काय डेफिनेशन करता येईल पहा, अ प्रोसेस इन विच देर इज नो ट्रान्सफर ऑफ किंवा नो एक्सचेंज ऑफ, देर इज नो ट्रान्सफर ऑफ heat between the system and its surrounding. System and its surroundings are called as adiabatic process. की अशी एक प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये सिस्टीममध्ये किंवा सिस्टीममधनं सराउंडिंगमध्ये तुमची हीट एनर्जी ट्रान्सफर होत नाही, त्या सिस्टीमला आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. मीन्स इन ॲडियाबॅटिक प्रोसेस इफ क्यू इज इक्वल टू 0, याच्यामध्ये क्यू इज इक्वल टू काय असतो, 0 असतो. तो आम्ही कॅपिटल क्यूने कन्सिडर करा. याच्यामध्ये चेंज इन क्यू कधीच नसतो. पहा तुम्ही म्हणताल सर प्रत्येकामध्ये तुम्ही चेंज इन लिहिलंय, याच्यामध्ये का लिहिलं नाही, कारण हीट ही कधीच चेंज होत नाही. म्हणून इथं काय लिहायचं, फक्त स्मॉल क्यू इज इक्वल टू 0 अँड क्यू इज इक्वल टू 0. अशी कोणती सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये हीट ही ट्रान्सफर होत नाही. तुमच्या घरामधलं एक्झाम्पल असेल थर्मोफ्लास्क. थर्मोफ्लास्कमध्ये आपण चहा गरम केलेला ठेवतो. सकाळी गरम केलेला चहा जर असेल तर संध्याकाळपर्यंत तो गरम राहतो. कशामुळे राहतो, कारण त्याला इन्सुलेटिंगचं कव्हरेज असतं. म्हणजे याच्यामध्ये इन्सुलेटेड फ्लास्कमधल्या ज्या रिॲक्शन आहेत त्या सर्व एक्झाम्पल कशाचे आहे तुमचे, ॲडियाबॅटिक प्रोसेसचं आहे. त्याला आपण थर्मोस फ्लास्क म्हणतो. काय म्हणतो आपण, थर्मोस किंवा थर्मोफ्लास्क. हे जे एक्झाम्पल आहे ते कशाचं एक्झाम्पल आहे तुमचे, ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये एखादी सिस्टीम आहे असं कन्सिडर करा आणि त्या सिस्टीमला एक आउटर कव्हरेज लावलेलं आहे ज्याला आपण इन्सुलेटिंग कव्हरेज म्हणतो. जसं तुमच्या घरामधल्या वायरला एक प्लास्टिकचं वरचं कव्हर असतं पहा, त्याच्यामुळे आपल्याला कॉपर वायरचा जो करंट असतो त्या प्लास्टिकच्या याच्यामुळे करंट लागत नाही. तसं तुमच्या घरामधलं जे चहा गरम करायचं जे पात्र असतं त्याला आपण थर्मोफ्लास्क म्हणतो. आणि त्या थर्मोफ्लास्कमध्ये आपण चहा ठेवलेला, हॉट चहा असेल किंवा एखादा हॉट वॉटर असेल, ते जर ठेवलेलं असेल तर त्याच्यामधली जी हीट एनर्जी किंवा जो मॅटर आहे तसा राहतो. त्याच्यामध्ये काहीच चेंजेस होत नाहीत. आतली हीट बाहेर जात नाही किंवा बाहेरची आत हीट आतमध्ये येत नाही. अशा प्रकारची जर हीट ट्रान्सफर होत नसेल तर त्या प्रोसेसला आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. मग कन्सिडर करा की याच्यामध्ये हीट जास्त झालेली आहे. ती हीट जर आपल्याला बाहेर काढायची असेल तर तिथं एक्झोथर्मिक रिॲक्शन होईल. याच्यामध्ये हीट कमी असेल, ती हीट आपल्याला ट्रान्सफर करायची असेल तिथं एंडोथर्मिक रिॲक्शन होईल. म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये 2 प्रकारचे रिॲक्शन घडून येऊ शकतात. एक असते एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि दुसरी असते एंडोथर्मिक. आता एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, काल एका मुलीने मला क्वेश्चन केला होता पहा, सर व्हॉट इज मीन्स बाय एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन अँड व्हॉट आर इट्स एक्झाम्पल. तर एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय की एक अशी केमिकल रिॲक्शन आहे की ज्याच्यामधनं हीट एनर्जी लिबरेट होत असेल किंवा इव्हॉल्व होत असेल. की आपण एखाद्या बिकरमध्ये NaOHचं सोल्युशन घेतलेलं आहे आणि त्या NaOHच्या सोल्युशनमध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे ड्रॉप वाईज, आणि पाणी ॲड केल्यानंतर त्या बिकरला आपण रॉडच्या साहाय्याने स्टर करतो. ज्यावेळेस ते सोल्युशनला आपण स्टर करत असतो रॉडच्या साहाय्याने, त्यावेळेस त्या बिकरचा जो वॉल असणार आहे
तो वॉल तुम्हाला काय झालेला दिसतो, गरम झालेला दिसतो, म्हणजे त्याच्यामधून हीट एनर्जी बाहेर पडत असते. मग अशा प्रकारची जी प्रोसेस आहे त्याला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतो. मग एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये जर हीट एनर्जी लिबरेट होत असेल तर त्याची ऑलवेज टेम्परेचर वाढतं. मग टेम्परेचर वाढतं म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी देखील काय होते, तुम्हाला इन्क्रीज झालेली दिसते. मीन्स इन एक्झोथर्मिक प्रोसेस इफ टेम्परेचर आर रायजेस देअर इंटरनल एनर्जी इज ऑल्सो रायजेस. की एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर जर हळूहळू वाढत असेल तर त्याची इंटरनल एनर्जी तुम्हाला वाढलेली दिसते. मग आता एंडोथर्मिक प्रोसेस कशाला म्हणायचं? एंडो मीन्स इन अँड थर्म मीन्स टेम्परेचर. की टेम्परेचर जर आतमध्ये येत असेल म्हणजे हीट तो ॲब्सॉर्ब करत असेल, मीन्स इन एनी सिस्टीम जर हीट एनर्जी इज ॲब्सॉर्ब सच प्रोसेस आर कॉल्ड ॲज एंडोथर्मिक प्रोसेस. की एखाद्या प्रोसेसमध्ये जर तो हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करत असेल तर त्या प्रोसेसला आपण एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. समजा बिकरमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये सोडियम नायट्रेट किंवा पोटॅशियम नायट्रेटचे पॅलेट टाकलेले आहेत आणि त्याला रॉडच्या सहाय्याने आपण स्टरिंग केलं फास्टली आणि त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार केलं. सोल्युशन तयार केल्यानंतर त्या बिकरचा तुम्ही बाहेरचा पोर्शन जर पाहिला वॉल तर तुम्हाला तो थंड झालेला दिसतो बर्फासारखा. मग एखादा वॉल जर थंड होत असेल तर ते हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. मग हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो म्हणजे ती रिॲक्शन काय असेल, एंडोथर्मिक असेल. आणि हीट एनर्जी रिलीज होते म्हणजे ती रिॲक्शन कशी असेल, एक्झोथर्मिक रिॲक्शन असते. आणि तशाच प्रकारची कंडिशन कशामध्ये घडून येते, ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये. In adiabatic process, if Q is equal to 0, but their internal energy is not equal to 0, तर त्याची इंटरनल एनर्जी ही कॉन्स्टंट नसते. कशामुळे कॉन्स्टंट नसते? जर एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढलं तर एनर्जी वाढते. एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर टेम्परेचर कमी होतं आणि टेम्परेचर कमी झालं तर इंटरनल एनर्जी काय होते, त्याची कमी होते. म्हणजे ही असेल तुमची एंडोथर्मिक प्रोसेस आणि ही असेल तुमची एक्झोथर्मिक प्रोसेस. म्हणून ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये डेल्टा इज नॉट इक्वल टू 0 बट Q इज इक्वल टू 0. स्क्रीनशॉट काढून घ्या. शेवटचं लेक्चर पॉईंट पाहिजे आपल्याला. शेवटची प्रोसेस आहे व्हॉट इज मीन्स बाय रिव्हर्सिबल प्रोसेस. की रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणायचं? मग रिव्हर्सिबल प्रोसेस तुम्हाला सिलेबसला आहे चालू वर्षामध्ये आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस गेल्या जुन्या सिलेबसमध्ये होती. मग आपल्याला दोन्हीचा डिफरन्स सांगतो जे की आपल्याला इरिव्हर्सिबल प्रोसेस देखील पुढे शिकायचे आहे. व्हॉट इज मीन्स बाय रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणायचं? रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसचा डिफरन्स लिहित असताना तुम्हाला त्याची डेफिनेशन फर्स्ट पॉईंट मध्ये लिहिता आली पाहिजे. आता रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणायचं? द प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग फोर्स इज इनफायनाइटेसिमली greater than the opposing force are called as reversible process. की ज्या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा जास्त असेल तर त्या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. पण तो कसा जास्त असायला पाहिजे? द प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग फोर्स इज इनफायनाइट फॉर्म मध्ये म्हणजे इनफायनाइटेसिमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. की अपोजिंग फोर्स पेक्षा जर तो जास्त असेल तर त्या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. देन व्हॉट इज मीन्स बाय इरिव्हर्सिबल प्रोसेस? द प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग फोर्स इज significantly greater than the opposing force are called as irreversible process. की ज्या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा सिग्निफिकंटली अपोजिंग फोर्स पेक्षा जास्त असेल म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला माहिती आहे की 1 प्रेशर 2 प्रेशर एवढा ड्रायव्हिंग फोर्स जास्त आहे. मग अपोजिंग फोर्स पेक्षा जर ड्रायव्हिंग फोर्स जास्त असेल तर समजायचं ती प्रोसेस इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आणि दोघांमध्ये जर स्लाइटली डिफरन्स असेल ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्समध्ये तर त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. मग आता ही रिव्हर्सिबल प्रोसेस जी असते ती आयडियल प्रोसेस असते किंवा त्याला आपण हायपोथेटिकल प्रोसेस म्हणतो. कोणती प्रोसेस म्हणतो? आयडियल और हायपोथेटिकल प्रोसेस. कन्सिडर केलेली प्रोसेस असते त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. Means reversible process are the ideal and hypothetical process, but irreversible process is the natural process or real process. की irreversible process जे असतात त्या रिअल असतात किंवा नॅचरल असतात.
आणि ज्या रिव्हर्सिबल प्रोसेस असतात त्या कशा असतात, आयडियल किंवा हायपोथेटिकल असतात. मग एखादी प्रोसेस जर आयडियल असेल तर ती यदा कदाचित स्लो होत असेल, पण जी इरिव्हर्सिबल प्रोसेस असते ती फास्ट असते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाऊस पडलेला दिसतो, पाऊस जास्त येतो आणि पाऊस जास्त येतो म्हणजे तो फास्ट आहे, लगेच बंद होतो, कंटिन्यू चालू राहतो का, नाही. ही प्रोसेस झाली इरिव्हर्सिबल प्रोसेस. पण आपण एखादी लॅबमध्ये रिॲक्शन करत असतो, रिॲक्शन करत असताना आपल्याला माहित नाही की त्याला टाइम पिरियड किती लागणार आहे. एखादा टॅबलेट आपण तयार करत असतो, मग टॅबलेट तयार करण्यासाठी लागणारा टाइम पिरियड आपल्याला माहित नसतो, म्हणजे ती रिॲक्शन कशी असते, स्लो असते. मीन्स रिव्हर्सिबल रिॲक्शन आर द स्लो रिॲक्शन अँड इरिव्हर्सिबल रिॲक्शन आर द फास्ट रिॲक्शन. त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये, इन रिव्हर्सिबल प्रोसेस इट रिक्वायर्स इनफायनाइट टाइम फॉर द कंप्लीशन. की एखादी प्रोसेस जर स्लोली होत असेल तर त्याच्यासाठी किती टाइम लागणार हे आपल्याला माहित नसतं. मीन्स ऑल द रिव्हर्सिबल प्रोसेस रिक्वायर्स इन्फानाइट नंबर ऑफ टाइम फॉर कम्प्लिशन. की रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी आपल्याला इन्फानाइट नंबरमध्ये टाइम लागणार आहे. किती, 1 तास लागेल, 2 तास लागेल, 2 दिवस लागेल. जसं की आता कोरोनाचा पिरियड चालू आहे, कोरोनाचा शोध घेत असताना वर्ष झालं तरी आपल्याला त्या गोळीचा शोध लागलेला नाही. म्हणजे ही रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, कारण त्याचा टाइम पिरियड आपल्याला अननोन आहे. तसं रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जर पाहिलं तर इट रिक्वायर्स लेस टाइम फॉर द कम्प्लिशन. की एखादी नॅचरल प्रोसेस जर असेल तर आपल्याला माहिती आहे की ती किती वेळेमध्ये बंद होऊ शकते किंवा कमी टाइममध्ये बंद होऊ शकते. पाऊस पडतो, 1 तासामध्ये बंद होईल, एका रात्रीमध्ये बंद होईल, पण त्याला जास्त टाइम पिरियड लागेल का, नाही. अशा प्रकारची जर प्रोसेस असेल तर त्याला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. मीन्स ऑल द नॅचरल प्रोसेस आर द इरिव्हर्सिबल प्रोसेस अँड ऑल द आयडियल प्रोसेस आर द रिव्हर्सिबल प्रोसेस. मग ज्या रिव्हर्सिबल प्रोसेस असतात त्या नॉन स्पॉन्टेनियस असतात. ज्या रिव्हर्सिबल प्रोसेस असतात त्या कशा असतात, नॉन स्पॉन्टेनियस. आणि ज्या इरिव्हर्सिबल प्रोसेस असतात ते स्पॉन्टेनियस असतात. स्पॉन्टेनियस आहेत म्हणजे ऑटोमॅटिक घडून येत असतात. पाऊस पडणं ही गोष्ट ऑटोमॅटिक आहे, म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेस झाली. आणि सर्व इरिव्हर्सिबल प्रोसेस ह्या स्पॉन्टेनियस असतात. पण रिव्हर्सिबल प्रोसेस ही कशी आहे, नॉन स्पॉन्टेनियस आहे. आपण कोरोनावर औषध शोधून काढत आहेत, औषध शोधून काढतो म्हणजे ती प्रोसेस कशी झाली, रिव्हर्सिबल प्रोसेस झाली, म्हणजेच नॉन स्पॉन्टेनियस आहे. कुठल्या तरी आपण एखाद्या विषाणूचा ड्रग शोधून काढतो, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या स्टेप वाईज रिॲक्शन करतो, म्हणजे ही प्रोसेस कशी झाली, नॉन स्पॉन्टेनियस. आकाशामध्ये वीज चमकलेली दिसते पहा, वीज चमकते, ती जास्त वेळ राहते का, नाही राहत. मग अशा प्रकारची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे ती प्रोसेस कशी असते, स्पॉन्टेनियस असते. मग जी प्रोसेस ही तुमची इरिव्हर्सिबल असेल त्याचं वर्क मॅक्झिमम असेल का मिनिमम असेल रे, काय असेल पहा, जी प्रोसेस रिव्हर्सिबल असते त्याच्यामध्ये मॅक्झिमम वर्क हे ऑब्टेन होत असतं. वर्क कसं असतं त्याच्यामध्ये, मॅक्झिमम वर्क असतं. आणि जी इरिव्हर्सिबल प्रोसेस असतं त्याच्यामधलं वर्क हे कसं असतं, मिनिमम वर्क असतं पहा. त्याच्यामधलं वर्क कसं असतं, मिनिमम. मीन्स रिव्हर्सिबल प्रोसेस द वर्क इज ऑब्टेन्ड इज मॅक्झिमम, बट इन इरिव्हर्सिबल प्रोसेस वर्क ऑब्टेन इज मिनिमम. की जे तुमची वर्क ऑब्टेन होणार आहे त्या दोन्ही प्रोसेसमधलं, जर तुमची आयडियल प्रोसेस असेल तर वर्क जास्त भेटेल, आणि जी नॉन आयडियल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये वर्क कसं भेटणार आहे, कमी असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता, एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस. एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस इज द सिलेक्टिव्ह एक्झाम्पल ऑफ अ रिव्हर्सिबल प्रोसेस. तसे याच्यामध्ये एक्झाम्पल काय सांगू शकता, वॉटर ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. हायर लेवल टू लोअर लेवल हे कशाचं एक्झाम्पल आहे तुमचं, इरिव्हर्सिबल प्रोसेस. वॉटर ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही धबधबा पाहत असता, धबधब्यामध्ये पाणी हे उताराकडून खालच्या दिशेला तुम्हाला आलेलं दिसतं, खालच्या दिशेकडून वरच्या दिशेला कधीच पाणी जात नाही. ह्या प्रोसेसला म्हणायचं इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि ही प्रोसेस ही नॅचरल असते, नैसर्गिक असते. मीन्स वॉटर ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, किंवा फ्लो ऑफ हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. प्रेशर आपण हायर कडून लोअरला देतो, कधीच लोअर कडून हायरला देतो का, नाही. किंवा बॉडी हॉटर बॉडी टू कोल्डर बॉडी. एखादी तुमची हॉट बॉडी असेल तर त्याचं रूपांतर कोल्ड बॉडीमध्ये होतं, कोल्डचं हॉटमध्ये होऊ शकतं का इझिली, नाही. अशा प्रकारची ज्या प्रोसेस आहेत त्याला म्हणायचं इरिव्हर्सिबल प्रोसेस. तुमच्या नवीन सिलेबसमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, त्याचे काय फीचर्स आहेत, फीचर लिहित असताना तुम्ही त्याची डेफिनेशन आणि हे 4 पॉईंट लिहू शकता.
काय काय सांगितले, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स याच्यामध्ये स्लाइटली कमी असतो. ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्सपेक्षा याच्यामध्ये जास्त असतो. ही प्रोसेस आयडियल असते, ही प्रोसेस नॅचरल, रिअल आणि नॉन आयडियल असते. ही प्रोसेस तुमची स्लो होत असते, ही प्रोसेस फास्ट असते. ह्या प्रोसेसला रिक्वायर इन्फानाईट टाइम लागतो कम्प्लिशनसाठी, ह्या प्रोसेसला टाइम कमी लागत असतो. हीच प्रोसेस तुमची नॉन स्पॉन्टेनियस आहे, त्याला घडून आणावं लागते. ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे, स्वतःहून घडून येत असते. ही प्रोसेसमध्ये मॅक्झिमम वर्क ऑब्टेन होतं, कारण त्याला टाइम पिरियड जास्त लागतो, म्हणून आपल्याला टॅबलेट तयार होते. तसे याच्यामध्ये वर्क कमी भेटतं, आपल्याला पावसाचं पाणी कलेक्ट करता येत नाही. म्हणजे हे वर्क कसं आहे, मिनिमम वर्क आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस. याच्यामध्ये एक्झाम्पल 2 लिहू शकता, वॉटर ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, किंवा फ्लो ऑफ हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर, किंवा फ्लो ट्रान्सफर ऑफ हॉटर बॉडी टू द कोल्डर बॉडी. अशा वेगळ्या प्रकारचे जे एक्झाम्पल आहेत ते कशामध्ये येतात, इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेशनला सुरुवात करणार आहोत. इथं हे टाइप्स ऑफ प्रोसेस आणि थर्मोडायनामिक प्रोसेस कशाला म्हणायचं ते आजच्या लेक्चरमध्ये संपलेलं आहे. थँक्यू.